नमस्कार मंडळी, देशपांडे पंचांग ॲस्ट्रोतर्फे मी पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो। प्रत्येक महिन्यामध्ये आकाशामध्ये ग्रह काही ना काही स्थित्यंतर करत असतात आणि या ग्रहांच्या स्थित्यंतराचा जो काही परिणाम आहे हा मनुष्य जीवनावर होत असतो, तसंच प्रत्येक राशीच्या व्यक्तीवर देखील होत असतो। आता अश्विन महिना सुरू होतोय 22 सप्टेंबर पासून ते 21 ऑक्टोबर पर्यंत। तर या काळामध्ये जी आकाशात ग्रहांची स्थित्यंतर होतील त्याचा परिणाम 12 राशींच्या व्यक्तीवर कसा होईल, कोणाच्या जीवनामध्ये नवीन नवीन संधी उपलब्ध होतील, कोणाला हा महिना आव्हानात्मक जाणार आहे, तसंच कोणत्या राशीच्या व्यक्तींनी अत्यंत जपून पावलं टाकायची आहेत, कोणाला यशप्राप्ती होणार आहे इत्यादी जी काही माहिती आहे ती आम्ही घेऊन आलेलो आहोत। अश्विन महिन्याचं 12 राशींचं अचूक राशी भविष्य आणि त्याबरोबर महत्त्वाचे करायचे उपाय या माध्यमातून शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण जरूर बघा। मेष राशीचं राशी भविष्य या अश्विन महिन्याचं आपण जाणून घेऊयात। हा महिना तुमच्यासाठी अत्यंत नवीन संधी घेऊन येत आहे। तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही घेतलेले धाडसी निर्णय या काळामध्ये फायदेशीर ठरतील। व्यावसायिकांना विशेष करून नवीन प्रकल्प मिळण्याची शक्यता या काळामध्ये आहे, ज्यामुळे आर्थिक स्थिती तुमची सुधारेल। विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं फळ विशेष करून या महिन्यात मिळेल आणि विशेषतः स्पर्धा परीक्षांमध्ये जे विद्यार्थी प्रयत्न करतात त्यांना यश मिळण्याचे योग आहेत। कौटुंबिक जीवनामध्ये काही जुने वाद मिटतील आणि आनंदाचं वातावरण या काळामध्ये निर्माण होईल। आरोग्याची विशेष करून तुम्ही काळजी घ्या आणि अनावश्यक ताण या महिन्यामध्ये घेऊ नका। मेष राशीच्या व्यक्तींनी नवग्रह स्तोत्राचं पठण या महिन्यात करायचं आहे। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आता राशी भविष्य जाणून घेऊ। हा महिना तुमच्यासाठी काही आव्हानं घेऊन येईल, पण तुम्ही तुमच्या संयमाने त्याच्यावर निश्चितपणे मात कराल। आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा। मोठे आर्थिक व्यवहार किंवा गुंतवणूक करताना आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत फायदेशीर ठरेल। नोकरीत कामाचा ताण वाढेल, पण तुमच्या मेहनतीची दखल नोकरीत घेतली जाईल। कौटुंबिक जीवनात शांतता राखण्यासाठी तुम्हाला थोडेसे अधिक प्रयत्न या महिन्यात करायला लागणार आहेत। आरोग्याची विशेष काळजी घेणं या महिन्यात आवश्यक आहे। मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा आणि योगाभ्यास या महिन्यात जरूर करा। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आवर्जून देवी कवच स्तोत्राचं पठण या महिन्यात करायचं आहे। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीचं राशी भविष्य या महिन्यामध्ये तुमचं संवादाचं जे काही कौशल्य आहे तो तुम्हाला निश्चितपणे यश मिळवून देईल। नवीन लोकांशी संपर्क साधल्याने तुमच्या व्यवसायासाठी तुम्हाला या महिन्यात फायदा होईल। तुमच्या कल्पनांना अतिशय योग्य दिशा जर मिळाली तर तुम्ही मोठं यश या महिन्यामध्ये संपादन करू शकाल। विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये जरा रस वाटेल, ज्यामुळे त्यांच्यातील छुपे कौशल्य समोर येईल। कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक दृढ होतील। अविवाहितांना नवीन संबंध जुळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींनी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण या महिन्यात करायचं आहे। कर्क राशीचं भविष्य हा महिना तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे। नोकरीमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होईल, पण कामाचा ताण देखील या महिन्यामध्ये वाढू शकतो। आर्थिक बाबतीत थोडी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। अनावश्यक खर्चावर विशेषतः नियंत्रण ठेवणं फायदेशीर ठरेल। कौटुंबिक जीवनात काही जुने प्रश्न पुन्हा समोर येऊन उभे राहू शकतात, पण तुम्ही तुमच्या समजूतदारपणाने ते निश्चितपणे सोडवाल। आरोग्याची काळजी घ्या आणि नियमित तपासणी या महिन्यामध्ये करून घ्या। कर्क राशीच्या व्यक्तींनी शिवकवच स्तोत्राचं पठण या महिन्यामध्ये जरूर करावं। सिंह राशीसाठी हा जो महिना येतोय तो तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे। तुमच्या आत्मविश्वासात या महिन्यामध्ये निश्चित वाढ होईल, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून सहज बाहेर पडाल। व्यावसायिकांनी नवीन योजनांवर काम सुरू केल्यास त्यांना चांगला फायदा निश्चित होईल। विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचं चांगलं फळ या महिन्यात मिळेल आणि त्यांना अपेक्षित यश देखील मिळेल। वैवाहिक जीवनात एकमेकांसोबत वेळ घालवल्याने संबंध अधिक मजबूत होतील। आर्थिक बाबतीत विशेष करून तुम्हाला अनपेक्षित लाभ मिळण्याची जास्त शक्यता आहे। आदित्य हृदय स्तोत्राचं पठण सिंह राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात करायचं आहे। कन्या रास
या महिन्यामध्ये तुम्हाला अधिक संयम आणि शिस्तीने काम करण्याची गरज आहे। नोकरीत काही आव्हानं येऊ शकतात, पण तुमच्या कठोर परिश्रमामुळे तुम्ही ती सहज पार कराल। आर्थिक बाबींमध्ये कोणताही मोठा निर्णय तुम्ही घेण्यापूर्वी विचार करा। कौटुंबिक जीवनात तुम्हाला शांतता राखण्यासाठी अधिक प्रयत्न करायला लागतील। आरोग्याची काळजी घ्या। विद्यार्थ्यांनी अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे। तूळ राशीचं भविष्य, हा महिना तूळ राशीसाठी आनंददायी असणार आहे। तुमची सामाजिक प्रतिष्ठा या काळात वाढीस लागेल आणि तुम्हाला नवीन मित्र परिवार देखील या काळात मिळेल। व्यवसायात अनपेक्षित लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल। विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयात यशप्राप्ती या काळात होऊ शकते। कुटुंबात काही शुभ कार्य होण्याची या काळात शक्यता आहे। वैवाहिक जोडप्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला येतोय। तुम्ही तुमच्या कलात्मकतेचा वापर करून काहीतरी नवीन काम या काळामध्ये सुरू करू शकता। तूळ राशीच्या व्यक्तींनी ललिता सहस्रनाम स्तोत्राचं पठण या काळामध्ये जरूर करावं। वृश्चिक रास, या महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। कामाच्या ठिकाणी काही समस्या येऊ शकतात, पण तुम्ही तुमच्या हुशारीने त्या निश्चित सोडवाल। आर्थिक बाबतीत विशेष करून सावधगिरी बाळगा। कोणतीही मोठी गुंतवणूक या काळामध्ये करू नका। कुटुंबातील सदस्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता जास्त निर्माण होतीये, त्यामुळे या महिन्यामध्ये जरा शांत राहण्याचं धोरण स्वीकारा। आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे। तुम्ही तुमच्या मेहनतीने सर्व अडचणींवर या महिन्यामध्ये निश्चित मात कराल। अंगारक कवच नावाचं स्तोत्र जे येतं त्याचं पठण वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये करायचं आहे। धनुरास, अश्विन महिना तुमच्यासाठी सकारात्मक बदल घेऊन येत आहे। तुम्ही काही मोठे निर्णय घ्याल, ज्यामुळे भविष्यात तुम्हाला निश्चित पद्धतीने फायदा होईल। व्यावसायिक प्रवास या काळामध्ये फायदेशीर ठरेल। विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळतील। वैवाहिक जीवनात एकमेकाशी संवाद साधल्यास संबंध अधिक मजबूत राहायला मदत होईल। आर्थिक बाबतीत तुम्हाला अनपेक्षित फायदा निश्चित होऊ शकतो, पण कोणताही मोठा खर्च या काळामध्ये करू नका। धनुराशीच्या व्यक्तींनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जास्तीत जास्त जप या महिन्यामध्ये करावा। मकर रास, मकर राशीसाठी हा महिना कठोर परिश्रमाचा असणार आहे। नोकरीत कामाचा ताण तुमचा वाढेल, पण तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक देखील करतील। आर्थिक नियोजन केल्यास भविष्यातील अडचणी तुम्हाला टाळता येतील। कुटुंबातील सदस्यांची साथ मिळाल्याने तुमचं मनोबल वाढेल। विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रयत्नांचं चांगलं फळ या काळात मिळणार आहे। आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं पुरेशी विश्रांती देखील या महिन्यात घ्या। शनी वज्रपंजर कवच नावाचं स्तोत्र मकर राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात पठण करायचं आहे। कुंभरास, येणाऱ्या महिन्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी घडताना तुम्हाला दिसतील। तुम्ही समाजासाठी काही चांगलं काम कराल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा निश्चित वाढेल। नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी तुम्हाला मिळेल। अविवाहितांचे नवीन संबंध जुळण्याची या काळामध्ये शक्यता आहे। आर्थिक बाबतीत तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे। विशेषतः जमिनीचे व्यवहार करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला या काळात विसरू नका। विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील। भीमरूपी महारुद्रा या मारुतीच्या स्तोत्राचं पठण कुंभ राशीच्या व्यक्तींनी या महिन्यात जास्तीत जास्त संख्येमध्ये करावं। मीन रास, या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या भावनांवर अधिक लक्ष द्याल। नोकरीमध्ये तुमच्या कल्पनाशक्तीचा उपयोग होईल आणि तुमच्या कामाला एक वेगळी दिशा मिळेल। आर्थिक बाबतीत तुम्हाला फायदा या काळामध्ये निश्चित होईल। विद्यार्थ्यांसाठी हा जो काळ येतोय तो चांगला आहे। त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात यश मिळेल। विवाहित जोडप्यांनी एकमेकांसोबत वेळ घालवावा। आरोग्याची काळजी घ्या आणि अतिरिक्त मानसिक ताण या काळामध्ये घेऊ नका। आणि मीन राशीच्या व्यक्तींनी प्रामुख्याने उपासना जी करायची आहे ती दत्त कवच नावाचं अत्यंत प्रासादिक स्तोत्र आहे, त्याचं पठण तुम्ही या काळात जरूर करावं। तर अशा पद्धतीने अश्विन महिन्याचं जे राशी भविष्य 22 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर या काळाचं आपण जाणून घेतलं आहे। जास्तीत जास्त मित्रपरिवारापर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही सूचना असतील त्या देखील आम्हाला कळवा। नमस्कार।